हॅलो एव्हरीवन, अवर टुडेज टॉपिक इज सिंगल सेल प्रोटीन. ठीक आहे, सिंगल सेल प्रोटीन हा आजचा आपला टॉपिक आहे. सिंगल सेल प्रोटीन हे काय, एक मायक्रोबियल फूड मटेरियल आहे जे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो ऍज अ सप्लिमेंट म्हणून ह्युमन ऍज वेल ऍज इन ऍनिमल मध्ये. ठीक आहे, हे काय आहे, एक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे आपण काय करू शकतो, फूड मटेरियल म्हणून यूज करू शकतो. तर त्याची गरज काय आहे, कशासाठी गरज पडणार आहे त्याची, ते पाहून घेऊ. In 2015, world would need 1,250 million ton meat and dairy product per year. ठीक आहे, जवळपास 2050 सालापर्यंत आपल्याला 1,250 मिलियन टन मीट आणि काय लागणार आहे, डेअरी प्रोडक्ट लागणार आहे दरवर्षी, बरोबर आहे. आणि तेवढी रिक्वायरमेंट, तेवढी फूडची रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू शकत नाही, म्हणून आपण एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधलेला आहे, कोणता, सिंगल सेल प्रोटीन. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की द increasing demand of protein not achieved by meat and dairy production. ठीक आहे, जी प्रोटीनची वाढत चाललेली डिमांड जी आहे, मागणी जी आहे, ती आपण फक्त मांस आणि डेअरी प्रोडक्टच्या माध्यमातून फुलफिल करू शकत नाही. ठीक आहे, मांस, कारण काय, because low efficiency of conversion of feed into meat and dairy product. ठीक आहे, काय सांगितलं आपण, 2050 सालापर्यंत आपल्याला भरपूर असं काय लागणार आहे, मीट आणि डेअरी प्रोडक्ट लागणार आहे दरवर्षी. ठीक आहे, सोबतच दिवसेंदिवस आपली डिमांड प्रोटीनची काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे, कारण पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे, तर त्या पॉप्युलेशनला प्रोटीन लागणार, फूड मटेरियल लागणार, प्रोटीनची डिमांड दिवसेंदिवस इन्क्रीज होत आहे. ती इन्क्रीज झालेली डिमांड आपण डेअरी प्रोडक्टच्या आणि मांस मीटच्या माध्यमातून काय करू शकत नाही, फुलफिल करू शकत नाही. ठीक आहे, का करू शकत नाही, कारण की लो इफिशियन्सी आहे कन्व्हर्जन ऑफ फीड इनटू द मीट अँड डेअरी. म्हणजे आपल्याकडे जे अन्नधान्य आहे, जे गहू, ज्वारी, बाजरी आहे, त्यांना आपण मांसामध्ये किंवा डेअरी प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करणे हे काय आहे, खूप अवघड आहे. कारण आपल्याला माहित आहे की जवळपास 1 kg जर आपल्याला मीट तयार करायचं असेल तर त्याला नियर अबाउट 1 kg जर आपल्याला काय करायचं असेल, 1 kg जर आपल्याला मीट किंवा मांस तयार करायचं असेल तर त्याला नियर अबाउट 8 kgच्या जवळपास आपल्याला काय लागतात, ग्रेन्स लागतात, बरोबर आहे, धान्य. म्हणजे आपल्याला 1 kgचं काय करायचं आहे, चिकन तयार करायचं असेल तर त्याला आपल्याला 8 kg पर्यंत काय करावं लागणार, ते ग्रेन्स काय करावं लागणार, प्रोव्हाइड करावं लागणार. म्हणजेच काय आहे, लो इफिशियन्सी आहे कन्व्हर्जन ऑफ फीड म्हणजेच ग्रेन इनटू मीट अँड डेअरी. ठीक आहे, मीट आणि डेअरी प्रोडक्ट मध्ये त्याला कन्वर्ट करणं कसं अवघड आहे, खूप जास्त धान्य लागते त्याच्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये सांगू शकतो, however किंवा मोर ओव्हर इन डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप कंट्री there is a deficiency in protein. ठीक आहे, डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप कंट्री ज्या आहेत त्यांच्यामध्ये काय होते, त्या पॉप्युलेशन मध्ये आपल्याला काय होते, प्रोटीनची काय होते, डिफिशियन्सी पाहायला मिळते, प्रोटीन माल न्यूट्रिशन काय होते आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, प्रोटीनची डिफिशियन्सी ड्यू टू दिस देअर इज डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट डिसीजेस. त्यामुळे काय होतात, वेगवेगळे प्रोटीनची डिफिशियन्सी असल्यामुळे वेगवेगळे काय होतात, डिसीजेस सुद्धा आपल्याला डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप कंट्रीमध्ये पाहायला मिळते. पण हे गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी काय करावं लागणार, टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम
वी हॅव टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. आपल्याला काय करावं लागणार, फूडचं प्रोडक्शन काय करावं लागणार, इन्क्रीज करावं लागणार. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम वी हॅव टू इन्क्रीज फूड प्रोडक्शन. ठीक आहे, फूड प्रोडक्शन काय करावं लागणार, वाढवावं लागणार. पण त्या फूड प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपण काय करतो, काय करणार, आपण बायो फर्टिलायझर यूज करतो. ठीक आहे, बायोपेस्टिसाइड. ठीक आहे, त्यानंतर केमिकल फर्टिलायझर आपण यूज करतो. हाय इल्डिंग व्हेरायटी आपण यूज करतो. ठीक आहे, अशा गोष्टी यूज करून काय करतो आपण, प्रोडक्शन इन्क्रीज करण्याचं काम करतो. प्रोटीनचा क्वालिटी, प्रोटीनची क्वांटिटी वाढवण्याचं काम करतो. आणि जी आपल्या वर्ल्डची डिमांड आहे, वर्ल्ड पॉप्युलेशनची डिमांड आहे, ती डिमांड, फूडची डिमांड फुलफिल करण्याचं काय करतो आपण, काम करतो. याचबरोबर एक आणखी आपल्याकडे एक मेथड आहे. देर इज अनदर मेथड टू इन्क्रीज यील्ड किंवा टू फुलफिल द फूड डिमांड, दॅट इज सिंगल सेल प्रोटीन. ठीक आहे, कोणती आहे, दुसरी एक मेथड आहे सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल प्रोटीन काय आहे, इट इज क्रूड रिफाइंड edible protein obtained from pure microorganism or dead and dried cell. ठीक आहे, हे काय सिंगल सेल प्रोटीन, हे काय आहे, एक इडिएबल प्रोटीन आहे जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळवतो, त्यांच्या डेड सेल पासून, त्यांच्या ड्राय झालेल्या सेल पासून काय करतो ते मिळवतो. मग कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये यूज केले जातात, याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आहे फंजाय आहे. ठीक आहे, फंगस. त्यानंतर याच्यामध्ये आपण ईस्ट यूज करू शकतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये बॅक्टेरिया यूज करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचे ईस्ट आहे, फंजाय आहे, बॅक्टेरिया आहे, आणखी याच्यामध्ये आहे एक ऑर्गॅनिझम. हे सगळे काय करू शकतो आपण, यूज करू शकतो. कशासाठी, सिंगल सेल प्रोटीन प्रोडक्शन साठी. मग काय करतो आपण सिंगल सेल प्रोटीन मध्ये, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे एका वेस्ट मटेरियल वर काय करतो, यांची ग्रोथ करतो आपण. ठीक आहे, वेस्ट मटेरियल कोणतं पण असू शकते, अॅनिमल वेस्ट, ह्युमन वेस्ट, त्यानंतर त्याच्यामध्ये असू शकते आपलं ऍग्रिकल्चरल वेस्ट. ठीक आहे, लाकडाचा भुसा. ठीक आहे, शुगर, मोलॅसेस, या सगळ्यावर आपण काय करतो, हे डिफरंट ऑर्गॅनिझम काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो, ग्रो करतो. आणि त्यांना नंतर ड्राय करून त्यांचं प्युरिफिकेशन करून काय करतो, त्याच्यापासून सिंगल सेल प्रोटीन बनवतो. ठीक आहे, सिंगल सेल प्रोटीनचं महत्व आपल्याला माहित झालं होतं वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये. ठीक आहे, वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये आपल्याला सिंगल सेल प्रोटीन हे किती महत्वाचं आहे हे काय झालं होतं, समजलं होतं. सिंपल आहे, काय झालं 2050 साली काय होणार आहे, फूड डिमांड इतकी होणार आहे 1250 मिलियन टन एवढं मीठ आणि डेअरी प्रोडक्ट आपल्याला दरवर्षी लागणार आहे. सोबतच काय होणार आहे, दिवसेंदिवस प्रोटीनची डिमांड वाढणार आहे. ती आपण मांस आणि डेअरी प्रोडक्टच्या माध्यमातून फुलफिल करू शकत नाही. ठीक आहे, का करू शकत नाही, कारण की आपण ग्रेनला मीट मध्ये आणि डेअरी प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करणं हे कसं आहे, खूप कमी इफिशियंट आहे. म्हणजे त्याच्यापासून जास्त आपल्याला हे मिळू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप ज्या कंट्री आहेत त्याच्यामध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी आपल्याला पॉप्युलेशन मध्ये पाहायला मिळते. आणि त्या प्रोटीनच्या डिफिशियन्सी मधून काय होतात, वेगवेगळे डिसीजेस आपल्याला काय होतात तिथे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, मग आपण पुढे काय सांगू शकतो की तो जर प्रॉब्लेम आपल्याला दूर करायचा असेल तर आपण वेगवेगळ्या टेक्निक यूज करून काय करतो, फूडचं प्रोडक्शन इन्क्रीज करतो. त्याच्यामध्ये आपण बायो फर्टिलायझर, बायोपेस्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर आणि खूप जास्त उत्पादन देणारे पिकं वापरून काय करू शकतो, उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो. सोबतच आपल्याकडे काय नवीन टेक्निक आहे, सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय आहे, हे इडिएबल प्रोटीन आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळवलं जाते, त्यांच्या ड्राय सेल पासून काय केलं जाते, ते तयार केलं जाते. त्याच्यामध्ये आपण फंगस यूज करू शकतो, ईस्ट यूज करू शकतो, त्यानंतर बॅक्टेरिया, अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण यूज करू शकतो. सिंगल सेल प्रोटीनचं आपल्याला महत्व वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये काय झालं होतं, माहित झालं होतं. ठीक आहे, मग काय केलं आपण, सिंगल सेल प्रोटीनला काय केलं,
डिफरंट सबस्ट्रेट, बरोबर आहे, जे वेस्ट मटेरियल आहे त्या वेस्ट मटेरियलवर आपण काय करतो, त्याला ग्रो करतो. मग काय होते ते आपण काय करू पुढच्या याच्यामध्ये पाहून घेऊ. ठीक आहे. सिंगल सेल प्रोटीनला आपण काय करतो, डिफरंट सबस्ट्रेट यूज करतो त्याच्या प्रोडक्शनसाठी. ठीक आहे. सबस्ट्रेट मध्ये काय असू शकते, वेस्ट मटेरियल असते. सबस्ट्रेट म्हणजे काय, वेस्ट मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरल वेस्ट असू शकते. ठीक आहे. किंवा याच्यामध्ये ह्युमन और ऍनिमल वेस्ट असू शकते. ठीक आहे. त्यानंतर आणखी आपण याच्यामध्ये सांगू शकतो शुगर मोलॅसेस, शुगर केन मोलॅसेस. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण ऊसाची मळी सुद्धा काय करू शकतो, वापरू शकतो. कशासाठी, सिंगल सेल प्रोडक्शनसाठी, सिंगल सेल प्रोटीनचं प्रोडक्शन करण्यासाठी. ठीक आहे. सबस्ट्रेट म्हणून यूज करू शकतो. म्हणजे काय करणार, ते सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार आपण, ते सगळे मायक्रोब्स कोणते सांगितले होते आपण इथे, फंजाय आहे. ठीक आहे. त्यानंतर अल्गी आपण सांगू शकतो, महत्वाचा आहे हा. ठीक आहे. अल्गी आहे. त्यानंतर आपण इथे ईस्ट, त्यानंतर आपण बॅक्टेरिया. ठीक आहे. असे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार, आपण वेस्ट मटेरियलवर काय करणार, ग्रो करणार. ठीक आहे. ते काय करतात, या वेस्ट मटेरियल मधलं काय करतात, कार्बन आणि नायट्रोजन घेतात आणि त्याला काय करतात, हाय क्वालिटी, त्याला काय करतात, हाय क्वालिटी प्रोटीन मध्ये काय करतात, कन्व्हर्ट करतात. बरोबर. काय सांगितलं आपण, वेस्ट मटेरियल आपल्याकडे डिफरंट टाईपचं वेस्ट मटेरियल, त्या वेस्ट मटेरियलवर आपण डिफरंट टाईपच्या अल्गी, फंजाय, ईस्ट, बॅक्टेरिया काय करणार, सोडणार. ते अल्गी, फंजाय, ईस्ट, बॅक्टेरिया काय करणार, त्या वेस्ट मटेरियल मधलं कार्बन आणि नायट्रोजन घेणार आणि एक हाय क्वालिटी आपल्याला काय करून देणार, प्रोटीन तयार करून देणार. ठीक आहे. मग ते हाय क्वालिटी प्रोटीन आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, यूज ऍज सप्लिमेंट इन ह्युमन और ॲनिमल. ठीक आहे. ते सप्लिमेंट म्हणून यूज करू शकतो ह्युमन साठी किंवा ॲनिमल साठी. जसं सिंगल सेल प्रोटीन, बिसाइड सिंगल सेल प्रोटीन रिच इन प्रोटीन. जसं सिंगल सेल प्रोटीन हे, सिंगल सेल प्रोटीन मध्ये काय आहे, प्रोटीन हे महत्वाचा कंपोनंट आहे. सोबतच या सिंगल सेल प्रोटीन मध्ये आपल्याला व्हिटॅमिन पण मिळतात. त्यानंतर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मिळते. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये फॅट सुद्धा काय होते, पाहायला मिळते. त्या सिंगल सेल प्रोटीन मध्ये हे सगळे कंपोनंट असतात. म्हणून आपण हे सिंगल सेल प्रोटीन काय करू शकतो, फोडर म्हणून यूज करू शकतो. फोडर म्हणजे काय, आपण चारा म्हणून यूज करू शकतो. कोणामध्ये, कॅटल साठी. ठीक आहे. डिफरंट कंट्रीमध्ये पिग साठी सुद्धा यूज करतात. त्यानंतर पोल्ट्री. ठीक आहे. कुक्कुट पालनासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, ते यूज करू शकतो. त्यानंतर फिशरी मध्ये सुद्धा, फिश ब्रीडिंग मध्ये सुद्धा काय केलं जाते, ते सिंगल सेल प्रोटीन यूज केले जाते ऍज अ फूड मटेरियल म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे काही तुमच्या बुक मध्ये दिलेल्या फंगसच्या स्पेसिस आहे, अल्गीच्या स्पेसिस आहे, ईस्टच्या स्पेसिस आहे आणि बॅक्टेरियाच्या स्पेसिस आहे. ठीक आहे. जसं फंगसची स्पेसिस आहे त्याच्यामध्ये दिलेली, ते पाहून घ्या बुक मध्ये. ठीक आहे. आज एक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या डिफरंट स्पेसिस काय होते आपल्याला तिथे दाखवलेले आहे. ठीक आहे. मग याचा आपण काय पाहू, ऑब्जेक्टिव्ह पाहू. कशाचे, सिंगल सेल प्रोटीनचे काय करणार आपण, ऑब्जेक्टिव्ह किंवा ऍप्लिकेशन पाहू, काय होते आपल्याला त्याच्यातून, म्हणजे त्याचा फायदा कसा आपण घेऊ शकतो ते काय करू आपण पाहून घेऊ. ठीक आहे. सिंगल सेल प्रोटीनचे काय पाहायचे आपल्याला, ऍडव्हान्टेजेस पाहायचे आहे. ठीक आहे. पहिला ऍडव्हान्टेज आपण याच्यामध्ये सांगू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो किंवा मल्टिप्लाय रॅपिडली. ठीक आहे. दॅट मीन्स that will produce large quantity of biomass in short time. ठीक आहे. काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम खूप फास्टली मल्टिप्लाय होऊ शकतात. त्यामुळे कमी टाइम मध्ये आपल्याला खूप मोठं काय होऊ शकते, प्रोडक्शन मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी इझिली मॉडिफाईड, जेनेटिकली मॉडिफाईड. ठीक आहे. Microbes can be easily genetically modified.
ठीक आहे. इझिली आपण त्याला काय करू शकतो, जेनेटिकली मॉडिफाईड करू शकतो टू व्हॅरी अमिनो ऍसिड कंपोजिशन. ठीक आहे. वेगवेगळ्या अमिनो ऍसिड साठी आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन करू शकतो, कोणामध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये खूप इझिली. ठीक आहे. त्यानंतर सांगू शकतो ब्रॉड व्हेरायटी ऑफ सबस्ट्रेट कॅन बी यूज. ठीक आहे. डिफरंट टाइप ऑफ सबस्ट्रेट आर यूज इन सिंगल सेल प्रोटीन. ठीक आहे. सिंगल सेल प्रोटीन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सबस्ट्रेट यूज करू शकतो, वेस्ट मटेरियल यूज करू शकतो. त्यामुळे ते काय होते, पोल्युशनचं कंट्रोल पण होते. ठीक आहे. पोल्युशन कंट्रोल पण आपल्याला पाहायला मिळते कशामध्ये, सिंगल सेल प्रोटीन मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आणखी आपण सांगू शकतो ते मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सिंगल सेल प्रोटीन हे काय आहे, इज सर्व ॲज सोर्स ऑफ प्रोटीन, विटॅमिन, मिनरल etc. ठीक आहे. ते काय आहे, वेगवेगळ्या न्यूट्रिएंटचं काय आहे एक सोर्स म्हणून सुद्धा आपण काय करतो, सिंगल सेल प्रोटीन काय करू शकतो, यूज करू शकतो. अशा प्रकारे सिंगल सेल प्रोटीन बद्दल झालं. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आपला बायोफोर्टिफिकेशन. नेक्स्ट पॉइंट आहे बायोफोर्टिफिकेशन. ठीक आहे. बायोफोर्टिफिकेशन काय आहे, इट इज द मेथड in which plant breed for better nutritive value. ठीक आहे. काय आहे, बायोफोर्टिफिकेशन हे एक प्रकारची काय प्लांट ब्रीडिंगची मेथड आहे, जी कशासाठी करतो आपण, प्लांट ब्रीडिंग करतो कशासाठी, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू साठी. बरोबर. म्हणजे जास्त न्यूट्रिएंट असणारा काय करतो आपण, प्लांट तयार करतो. म्हणजे हाय क्वालिटीचा काय करतो, प्लांट तयार करतो, ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट काय असले पाहिजे, जास्त अमाऊंट मध्ये असले पाहिजे, त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जसं प्लांट विथ हाय विटॅमिन, मिनरल etc. आर प्रोड्यूस. ठीक आहे. त्याच्यामधून काय केलं जाते, असं प्लांट तयार केलं जाते की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीनचा कंटेंट कसा आहे, खूप जास्त आहे. ठीक आहे. त्या टेक्निकला आपण म्हणतो बायोफोर्टिफिकेशन. बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय, एक प्लांट ब्रीडिंगची काय आहे, मेथड आहे, ज्याच्यामधून आपण काय करतो, एक असं प्लांट तयार करतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट कसे असलं पाहिजे, त्यांचा अमाऊंट जास्त असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पुढे सांगू शकतो ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचे बायोफोर्टिफिकेशनचे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू इन्क्रीज प्रोटीन कंटेंट अँड क्वालिटी. ठीक आहे. कशासाठी, प्रोटीनचा कंटेंट आणि क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण बायोफोर्टिफिकेशन करतो. सोबतच ऑइल कंटेंट आणि क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण बायोफोर्टिफिकेशन करतो. सोबतच मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत, ठीक आहे, मायक्रोन्यूट्रिएंटची कंटेंट आणि क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण बायोफोर्टिफिकेशन करतो. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचा अमाऊंट वाढवण्यासाठी, ऑइलचा अमाऊंट वाढवण्यासाठी, प्रोटीनचा अमाऊंट वाढवण्यासाठी काय करतो आपण, बायोफोर्टिफिकेशन करतो. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण याच्यामध्ये सांगू शकतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करू शकतो, बायोफोर्टिफिकेशन करत असतो. ठीक आहे. त्यानंतर बायोफोर्टिफिकेशन कशा प्रकारे केले जाते, इट इज डन बाय सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. ठीक आहे. सिलेक्टिव्ह ब्रीडिंगच्या माध्यमातून करू शकतो किंवा बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ठीक आहे. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काय करू शकतो, बायोफोर्टिफिकेशन करू शकतो. काय सांगितलं, म्हणजे काय करणार, दोन हाय न्यूट्रिएंट वाले काय आहे प्लांट आहेत, त्यांचं आपण काय करणार, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करणार. ब्रीडिंग केल्याच्या नंतर काय होणार, तिसरं असं प्लांट तयार होणार की या दोघांचं जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तिथे काय होणार, त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार, पाहायला मिळणार. ठीक आहे.
अशा प्रकारचे आपण काय केलेले आहे, प्लांट तयार केलेला आहे. त्या टेक्निकला आपण म्हणतो बायोफोर्टिफिकेशन. सम बायोफोर्टिफिकेशनचे एक्झाम्पल दिलेले आहे बुकमध्ये, जसं मेज आहे, बायोफोर्टिफाईड मेज, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन नावाचे जे अमिनो ऍसिड आहे त्याचा अमाऊंट काय केलेला आहे, डबल केलेला आहे. ठीक आहे, मेजचं. तसंच दिलेलं आहे व्हीट आहे, व्हीटचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये अटलास 66, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रोटीनचा अमाऊंट त्यांनी काय केलेला, इन्क्रीज केलेला आहे. त्यानंतर काय आहे, आयर्न रिच राईस आहे. ठीक आहे, आयर्न रिच राईस म्हणजे काय आहे, असा एक राईस तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये 5 पट जास्त काय आहे, आयर्न आहे. ठीक आहे, एक सिंपल राईस आहे आपला, ज्याच्यामध्ये सपोज आपल्याला 1% आयर्न मिळते, तर दुसरा एक आपण बायोफोर्टिफिकेशन करून दुसरा एक राईस तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 5% काय मिळू शकते, आयर्न मिळू शकतो. 5 पटीने जास्त त्याच्यामध्ये काय होते, लोह मिळते. तसेच आपण व्हेजिटेबल सुद्धा तयार केलेले आहे, जसं त्याच्यामध्ये आहे स्पिनॅच आणि कॅरट, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात पाहायला मिळते आपल्याला. तसेच आणखी आहे टोमॅटो आणि बिटर गार्ड, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चा अमाऊंट काय केलेला आहे, इन्क्रीज केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे काय असते बायोफोर्टिफिकेशन. सिंपल आहे. बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय, आपण प्लांट ब्रीडिंग करतो, पण कशासाठी की त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट होते, जसं प्रोटीन आहे, व्हिटॅमिन आहे, त्याचा अमाऊंट, त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी इन्क्रीज करणं, यालाच आपण म्हणतो बायोफोर्टिफिकेशन. ठीक आहे, समजलं.